आज आपण संख्यांवरील मिश्र उदाहरणे पाहू. तर त्यासाठी आपण अगोदर संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर काय प्रक्रिया होती याची मूळ संकल्पना समजावून घेऊया. पहा, मूळ संख्या म्हणजे सुरुवातीला एक कोणती बी संख्या असेल तर ती एक संख्या घेऊया आपण 36. समजा 36 ही एक संख्या आहे आणि अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या काय होईल मग इथं 63. नंतर पहा अंकांतील फरक. तर अंकांतील फरक काय होईल 6 वजा 3 म्हणजे किती होईल 3च येते. नंतर संख्यांतील फरक त्यामध्ये काय होईल आता 63 वजा 36 हा होईल संख्यांतील फरक. 63 मधून 36 वजा केले असता पहा 27 येते संख्यांमधील फरक. तर आता इथं अंकांतील फरक बरोबर आपल्याला सूत्र होते. तर अंकातील जर फरक आपल्याला काढायचा असेल तर संख्यांतील फरक इथं संख्यांतील फरक किती आहे 27 आणि ह्या 27 ला जर आपण 9 ने भागलं तर पहा किती येते 9 त्रिक 27 म्हणजे 3 येतोय. तर पहा अंकांतील फरक हा 3 येते पण अंकातील फरक किती आहे 3च आहे. पहा आपण आणखी एक दुसरं उदाहरण घेऊया 82. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या किती 28. पण अंकातील फरक 8 वजा 2 बरोबर किती होईल इथं 6 येईल आणि संख्यांतील फरक म्हणजे 82 वजा 28. जर 82 मधून 28 आपण वजा केले तर 54 येईल आणि पहा इथं अंकांतील फरक बरोबर सूत्र तयार होते पहा आपलं. तर काय संख्यांतील फरक भागिले 9 संख्यांतील फरक किती इथं 54 भागिले 9 9 सखी 54 म्हणजे हा अंकातील फरक 6 इथं पाहतो फरक हा 6 इथे आहे. कोणतीही धन पूर्णांक संख्या आणि तिच्या उलट क्रमाने मांडणी करून येणारी संख्या यांच्यातील फरक हा नेहमी 9च्या पटीतच असतो. तसेच पहा 2 अंकी संख्येत या फरकाला 9 ने भागल्यास त्या संख्येच्या अंकातील फरक मिळतो. पहा उदाहरण 1 पाहू आता परीक्षेतील. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 12 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 18 ने मोठी आहे तर ती मूळ संख्या कोणती? तर पहा अदलाबदल करून येणारी संख्या ही 18 ने मोठी आहे म्हणजे मूळ संख्या ही कशी असणार आहे लहान संख्या असणार आहे. तर पहा इथं पर्याय क्रमांक 1 75, 2 48, 3 39 आणि 4 57. तर मित्रांनो आताच आपण एक सूत्र पाहिलं अंकातील फरक बरोबर संख्यांतील फरक भागिले 9. तर आपण पहा बरोबर संख्यांतील फरक इथे किती दिलेला आहे 18 दिलेला आहे त्याला 9 ने भागूया 9 दुने 18 म्हणजे अंकांची बेरीज 12 व फरक 2 असलेली संख्या. तर पहा आपल्याला बेरीज 5 आणि 7 यांची बेरीज 12 येते. तर पहा त्यापासून तयार होणारी संख्या काय असेल 57 तरी असेल किंवा 75 तरी असेल. तर आपण हे दोन्ही अंक लिहून घेऊया 57 आणि 75. त्यामध्ये पहा त्याच्या अंकामध्ये 2चा फरक आहे आणि त्याची बेरीज पण किती आहे अंकांची 12 आहे. तर पहा परंतु पहा आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे त्यांच्यातील फरक किती आहे 18 आहे म्हणजे पहा 75 मधून जर 57 वजा केली तर 18 उत्तर येते. तर पहा आदला बदल करून येणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा 18 ने मोठी आहे म्हणजेच मूळ संख्या कशी असणार आहे लहान म्हणजे मूळ संख्या किती आली इथं 57 म्हणजेच मूळ संख्या बरोबर 57 म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. यावर आधारित काही प्रश्न तुम्ही घरी सोडू शकता. पहा इथं प्रश्न दिलेले आहेत आणि बरोबर उत्तराला मी टिक मार्क करून दिलेले आहे. उदाहरण दुसऱ्या प्रकारचं 2 अंकी संख्यांची उलटापालट करून ती संख्या दिलेल्या संख्येत मिळवली असता पूर्ण वर्ग संख्या मिळते अशा 2 अंकी संख्यांच्या किती जोड्या आहेत? नंबर 1 2, नंबर 2 3, नंबर 3 4, नंबर 4 5. तर पहा या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला x आणि y या चलांचा वापर करावा लागतो. समजा दशक स्थानचा अंक x व एकक स्थानचा अंक आपण y मानूया. मग पहा ती संख्या काय होईल 10x अधिक y. तर पहा ती संख्या बरोबर 10x अधिक y कारण हा x दशक स्थानी आहे. तर पहा अंकांची उलटापालट करून येणारी संख्या कशी होईल 10y अधिक x. तर पहा बरोबर 10y अधिक x. उदाहरणामध्ये दोन्ही संख्यांची जी बेरीज आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे तर आपण आता दोन्ही संख्यांची बेरीज घेऊ. तर बरोबर 10x अधिक y आणि अधिक 10y अधिक x. तर यांची बेरीज केली तर काय होईल इथं 11x अधिक 11y. यामध्ये y आपण 11 काय करू कॉमन काढूया
11 कॉमन काढल्यानंतर कंसात काय राहतील x अधिक y. परंतु आपल्याला पहा जी दोन्ही संख्यांची बेरीज आहे ती कसं सांगितले पूर्ण वर्ग संख्या असणारी. तर इथं 11 गुणिले x प्लस y म्हणजे x प्लस y ची किंमत पण किती 11च असणार आहे. पण सुरुवातीला किमती घेऊया. संख्या आणि अंकांची उलटापालट करून येणारी संख्या. तर पहा आपल्याला माहिती आहे त्यांची बेरीज 11 पाहिजे अशा आपल्याला संख्या निवडायच्या. पहा 9 घेतल्यावर सर्वात मोठा अवधारांक 9 आणि 2 11. उलटा काय होईल 2 आणि 9 म्हणजे 29. तसेच पहा इथं आता 9च्या पेक्षा लहान 8 आणि 3 11. इथं 3 आणि 8. तसेच पहा इथं 7 4 74. इथं 47. आणखी पहा 65 आणि हे 56. जर यापेक्षा आपण जर आणखीही पुढे संख्या घेण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा त्या जोड्या येणार आहेत. म्हणजे अशा पहा किती जोड्या होतात 1 ही दुसरी जोडी, तिसरी आणि ही चौथी. म्हणून पहा एकूण 4 जोड्या मिळतात. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे की 4 जोड्या मिळतात. 3 18च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? 1 880, 2 935, 3 990, 4 1045. तर पहा या ठिकाणी आपल्याला 18च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज काढायची. तर अगदी सोपं आहे पहा. फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी आपण जास्त उदाहरण घेऊया. तर पहा बेरीज म्हणजे काय होईल पाडा 18 गुणिले 1 पहिल्या कंसात अधिक 18 गुणिले 2 अधिक 18 गुणिले 3 अधिक डॅश 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 अधिक 18 गुणिले 10 कारण पाडा 10 पर्यंतच असतो कंस बंद. तर पहा या सर्व पदावलीमध्ये 18 हा कॉमन घटक निघेल. मग आपण 18 काय केले कॉमन काढले. मग कंसात काय राहील 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक डॅश 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 अधिक 10. आपल्याला माहिती आहे 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही 55 आहे. मग आपण 18 गुणिले 55. पहा 18 पंचे 90 चिला 0 हातच्याले 9 18 पंचे 90 9 99 म्हणजे 900. पहा पर्याय क्रमांक 3 990 बरोबर आहे. तर पहा हे दिलेली उदाहरणे सोडून तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा. बरोबर उत्तराला टिक मार्क केलेली आहे. प्रश्न 4 एका संख्येच्या पाढ्यातील सर्व संख्यांच्या बेरजेला 11 ने भागले असता भागाकार 85 येतो व बाकी 0 उरते तर तो पाढा कोणता? 1 18, 2 17, 3 16, 4 15. आपण पहा आताच पाहिले आहे की पाढा गुणिले 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार म्हणजेच त्या सर्व पाढ्यातील संख्यांची बेरीज. तर पहा आता इथं आपल्याला काय दिले तर इथं 11 ने भागायचे आहे म्हणजे 11 हे भाजक झाला. 85 भागाकार येतो म्हणजे भागाकार 85 आणि इथं बाकी 0 दिलेली आहे. तर आपल्याला मग पाढा काढण्याचं सूत्र अगदी सोप्या पद्धतीने लिहिता येईल. पहा पाढा बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी भागिले 55 कारण 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज किती असते 55. जर 55 ने आपण याला भागलं तर आपला पाढा कोणता आहे ते आपल्याला सहज निघेल. तर पहा आपण आता सूत्रात किमती ठेवूया. बरोबर भाजक 11 गुणिले भागाकार 85 अधिक बाकी 0 आहे सर्वांना भागिले 55. आधी 11 आणि 55 यांचा काय होते 11 5 55 भाग होत असतोय. तर आपल्याला त्याची गुणाकार करायची गरज नाही कारण इथं बाकी 0 आहे. तर 11 1 11 आणि 11 5 55 आणि 5 ने जर या 85 ला भागलं तर पहा 5 1 5 आणि 5 7 35 म्हणजे उत्तर काय आलं 17. म्हणजे पाढा कोणता असेल तो 17चा पाढा असेल. सरावासाठी खालील उदाहरणे सोडवा.